तुझी सून गरीबा घरची असणार आहे. दुसरी सून पण तशीच येणार, गरीबडी. ऋषी, कुठे निघालायस तू? म्हणजे कुठे कुठे जातोयस? अगं काही नाही, जरा एक काम आहे, मी आलोच जाऊन. म्हणजे खानोलकरांच्या ऑफिसला जाणार आहेस ना? हो जाणार आहे ना, आज तिथे नंतर जाणार आहे. आधी जरा माझं थोडं पर्सनल काम आहे, ते आधी करेन. पर्सनल काम हे असं कुठलं काम आहे जे तू मला सांगू शकत नाहीस? काही नाही अगं, एका लग्नाला चाललोय, मित्राचं लग्न आहे, तिथे जाईन आणि मग पुढे जाईन. तू तू असा जाणार आहेस लग्नाला ऋषी? आई जरा गडबडीत आहे, मी निघू का नाही प्लीज? नाही, एक मिनिट ऋषी. मला मला काय विचारायचं ते मी स्पष्टच विचारते. तू त्या कमळीला भेटायला नाही जातेस ना? आई अगं हे काय सुरू आहे अगं तुझं? का सारखं सारखं तोच विषय काढतेस तू? अजून किती वेळा सांगू तुला? ती माझी फक्त चांगली मैत्रीण आहे, दॅट्स इट. ओके फाईन. मग तू तू दुसऱ्या कुठल्या मुलीला डेट करत नाहीयेस ना? आय यू सीइंग समवन? आय यू रिअली डेटिंग समवन एल्स? आई प्लीज थांब जरा, थांब. आतापर्यंत एकदा तरी तुम्हाला बघितलंच असं रॅन्डम मुलींबरोबर डेटवर जाताना? नाही ना? कधी आतापर्यंत अशा गोष्टी कानावर आल्यात माझ्याबद्दल? काय चाललंय तुझं आई? माझ्या आयुष्यात जेव्हा एखादी मुलगी असेल, जेव्हा मला तिच्याशी लग्न करायचं असेल, तेव्हा मी तुला सांगीन आधी. नाउ प्लीज ट्रस्ट मी, प्लीज. माझी शपथ घे. आई काय सुरू आहे तुझं? आणि कोणी भरवलंय हे तुझ्या मनात? प्लीज स्टॉप दिस. हे शपथ वगैरे वरती माझा विश्वास पण नाहीये तसंही. प्लीज माझी शपथ घे माझ्याकरता. फाईन, तुला वाटतंय तसं काही नाहीये, तुझी शपथ. झालं समाधान? जाऊ आता? आजच्या फंक्शनला ना मला खूप मजा येणार आहे. त्या गावछापचा फायनली पचका होणार आहे आणि तो मी बघणार आहे. वा, आय एम गोना हॅव फन. हो ना. त्याची प्रचिती येते मला. आत्ताच पाहिलं ना, ती म्हातारी आहे ना, ती त्याला नजरेसमोर उभं सुद्धा करत नाही. अजून राग गेला नाही बहुतेक तिचा. राग तर माझा पण नाही गेला. मी पण त्याला उभं नाही करणार आहे. त्याला ती तशी पण गावछाप जास्त आवडते ना. खरंय. DNA टेस्ट तिच्यासोबत मॅच केले, माझ्यासोबत मॅच नाही केले.